चला तर हे गणित आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे आपल्याला एक फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. बघा यामध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, याचं √2 गुणिले 5√2 जर केलं तर याचं उत्तर 10 येतं. आणि 10चे फॅक्टर ज्यांची बेरीज 7 आली पाहिजे असे 5 आणि 2 हे आहेत. तर बघा या ठिकाणी आपण 5x प्लस इथं 2x असं लिहू. मग बघा या दोन्हीमधून जर x कॉमन घेतलं तर √2x अधिक 5 राहतं. आणि या दोन्हीमधून जर √2 घेतलं तर √2x अधिक 5 अशा पद्धतीनं कॉमन राहतं. म्हणून ह्या समोरच्या इक्वेशनमध्ये √2x अधिक 5 आणि x प्लस √2 म्हणजे बघा √2x अधिक 5 बरोबर तरी 0 असलं पाहिजे किंवा x प्लस √2 बरोबर तरी 0 असलं पाहिजे. म्हणून बघा याच्या ठिकाणी x बरोबर -5 भागिले √2 आणि x इज इक्वल टू -√2 म्हणजे -5/√2 अँड -√2 आर द रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके बघा यस फिल इन द ब्लँक्स पद्धतीने तुमच्या जर लक्षात आलं नसेल तर आपण हे दुसऱ्या पेजवर स्पेशली सोडवणार आहेतच. तर बघा हे गणित असं आहे √2x² प्लस 7x प्लस 5√2. बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनं सोडण्यासाठी या दोघांचा गुणाकार किती येतो 5 × √2 × √2 तर बरोबर आहे याचं उत्तर 5 × 2 बरोबर 10. आता 10चे फॅक्टर असे पडायचे की ज्यांची बेरीज ही 7 आली पाहिजे. मग 5 आणि 2 हे दोन फॅक्टर येतात बरोबर आहे. म्हणून √2x² अधिक 5x अधिक 2x अधिक 5√2 बरोबर 0 येईल बरोबर आहे की नाही. त्यानंतर बघा या दोन्हीमधून x कॉमन काढल्याच्या नंतर काय होईल कंसामध्ये √2x अधिक 5 अधिक या दोघांमधून √2 कॉमन काढल्याच्या नंतर √2 बरोबर √2x अधिक 5 बरोबर 0. मग बघा √2x अधिक 5 गुणिले x अधिक √2 इक्वल टू 0. या दोन्ही संख्यांचा गुणाकार 0 आहे म्हणजे √2x अधिक 5 बरोबर तरी 0 असली पाहिजे किंवा x बरोबर √2 बरोबर तरी 0 असली पाहिजे. म्हणून √2x बरोबर -5 किंवा x बरोबर -√2 म्हणजेच x बरोबर -5 भागिले √2 किंवा x बरोबर -√2. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा आणि पुढच्या गणिताचं उत्तर पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मिळून जाईल.